7 विकेटें गिरी है, 3। बालाजी स्पोर्ट इस सीजन में बढ़िया क्रिकेट खेल रही है। यस, या ठिकाणी पीएमजी म्हात्रे, प्रमोदजी म्हात्रे यांचं आगमन झाले, अर्थात पीएम. त्यांचं मी खूप खूप स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मित्रांनो, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते त्यांनी या स्पर्धेसाठी गावदेवी चषक बाबूगाव 2021 या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत. प्रमोदजी म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत, त्याचबरोबर मनपूर्वक आभार. 10 क्रिक पे हमारा टेलीकास्ट शुरू हो चुका है। तमाम व्यूवर्स का हम हार्दिक स्वागत करते हैं। अब एट मध्ये प्रवेश केलेला आहे. गेंदबाजी के लिए राजदीप, इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन खींच के मारा, गजब का शॉट। सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. बेहतरीन स्ट्रोक खींच के मारा था गेंद को बैट्समैन बाएं हाथ के रज्जाक ने। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 13 रन। 10 क्रिक पे हमारा टेलीकास्ट शुरू हो चुका है। राजदीप, इस मरतबा ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद शॉर्ट थर्मैन पे गई है। 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 14 रन 3 विकेटों के नुकसान पे, 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। यस, राजमाळी, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजदीप पिंपला सेंट से सामना करेंगे अब बैट्समैन मोनिस। 1 रन बना के खेल रहे। इस मरतबा गेंद को उछाल दिया है, लॉन्ग ऑन पे मोनिस है। उनका थ्रो जब तक पहुंचता, अच्छी कॉलिंग थी, 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर 16 रनों पे पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पर। टेलीकास्ट अब शुरू हो चुका है यूट्यूब पे। सभी का हार्दिक स्वागत है इस स्पर्धा के फोकसमैन सूरज वेर और जियांस एंटरप्राइजेस की तरफ से। राजदीप, बहुत ही बढ़िया ड्राइव, लॉन्ग ऑफ सीधा खड़ा था, गेंद 2 खिलाड़ियों के बीच में से, एक्स्ट्रा कवर और वाइड लॉन्ग ऑफ के बीच में से 4 रन।
मला प्लेसमेंट किती जबरदस्त होती. कुठल्याही क्षेत्ररक्षकाचा वाईड अप लॉंग ऑफ होता आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार होतोय. चौकार. राजदीप इस मरतबा हुक कर दिया है. गेंद लॉन्ग लेग के ऊपर जाती हुई लगभग बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन. कव्हरला फटका खेळला होता आणि यावेळेला थोडासा शॉट, चेंडू तितका शॉट नव्हता, पण ज्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे अप्रतिम फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातो. एक दर्जेदार षटकार. बहुत ही खूबसूरत शॉट, बेहतरीन हुक स्ट्रोक. अब रन तेजी से बन रहे विक्टोरियन के लिए. 26 रन. देखिए विक्टोरियन के पास गेंदबाजी बहुत अच्छी है और उनके कप्तान शोएब मेमन इस सीजन में ज़बरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. इस मरतबा ऑन दी अप खेला है, कैच कर नहीं पाए, गेंद पीछे सरक रही है. खराब फील्डिंग. 3 रन बना लिए बैट्समैन ने. इन 3 रन से 3 ओवर की समाप्ति. 29 रन. आरंभ मुकाबला चलता हुआ. तीन ओवर की समाप्ति. रन बने 29. बचे हुए 3 ओवर में क्या होता है, आइए सुनते हैं वह आवाज़ जिसने हर क्रिकेट की स्पर्धा में जान डाल दी. आज हमारे साथ एक दिन है लेकिन हम उनका विशेष धन्यवाद कहेंगे. बिजी शेड्यूल है. वो आवाज़ है वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर की. धन्यवाद सिद्दीक बाबा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. सुरुवात करता चांगली झाली होती, मात्र या षटकामध्ये आक्रमण केलेले खास करून मोनिश याने 29 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 29. आपण जो सामना पाहतोय बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध विक्टोरियन दोन संघामध्ये आणि नाणेफेक हरल्यानंतर विक्टोरियन संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. आता 2 षटकामध्ये एक चांगली सुरुवात बघायला मिळाली, मात्र तिसऱ्या षटकामध्ये एक आक्रमण केलं होतं आणि 22 धावा पटकावल्या आणि चांगल्या स्थितीमध्ये येतो. 29 धावा झाल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि चौथं षटक घेतो ते वैभव माळी. जियांस एंटरप्राइजेस आयोजित आमचे सूरजजी भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. यांच्या वतीने पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि खास करून 10 क्रिक च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पिंपलास गावचं भव्य दिव्य असं हे मैदान हर्ट ऑफ पिंपलास असं संबोधलं जातंय. वैभव लेफ्ट आर्म पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू डिफेन्स केलेला आहे. अगदी टेस्ट क्रिकेटच्या अंदाजामध्ये डिफेन्स केलेला आहे. बचाव आणि हेच तर सूत्र असतं क्रिकेटचं. खराब चेंडूचं तुम्ही समाचार घ्यायचा, सीमारेषेचा रस्ता दाखवायचा आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा. हे क्रिकेटचं एक सूत्र आहे आणि ते बघायला मिळालं. वेगवान गोलंदाज वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ खेळण्यासाठी सज्ज होईल. मोनिश याला स्टेप आउट झालेला होता, थोडासा पुढे आला होता खेळण्यासाठी. थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं वैभव याने, त्या अनुसरून चेंडू थोडा हाताळला आणि चेंडू निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. पहिला सामना सुरू झालेला आहे. जय गावदेवी चषक बापगाव ही स्पर्धा आपण पाहतोय. जियांस एंटरप्राइजेस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. वैभव याला मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते थर्ड मॅन कडे, अडवू शकणार नाही आणि चेंडू डीप थर्ड मॅन सीमा पार. चौकार.
धावसंख्या झालेली आहे 33. नेल्सन डबल 3. यावेळेला मात्र चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस, फुटवर्क बघायला मिळालं नाही. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि हेच फार महत्वाचं. चांगल्या गोलंदाजी एक खूण असते, व्हेरिएशन, चेंडूमध्ये बदल, हे फार महत्वाचे. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करणं हे गरजेचं असतं, तरच तुम्ही प्रेशर बिल्डअप करू शकता फलंदाजीवर. वैभव लेफ्ट आर्म, याला मात्र स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय तो डीप कव्हर, डीप पॉइंट, सीमा पार, चौकार. काय फटका खेळलाय, क्लास क्रिकेट. वैभव लेफ्ट आर्म, याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच गोकुलदास पाटील इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 38. अल्पेश गायकवाड अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत. खूप चर्चा आहे सध्या अल्पेश गायकवाड यांच्या नावाची. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजीचे मार्गस. फुलटॉस चेंडू मात्र हवाचा समाचार घेता आलेला नाहीये. चेंडू सरळ जातोय तो लॉंगॉनला. यश त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्या उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये एक ताळमेळ बघायला मिळाला. यस नो वेटचं मिश्रण बघायला मिळालं. 2 धावा मोनिश पूर्ण करतोय आणि 2 धाव्याने धावसंख्या झाली 40. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 बाद 40. दोघांमध्ये एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते आणि खास करून मोनिश खूप फलंदाजी करतोय. 34 धावांची पार्टनरशिप. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर एक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे, आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. कोणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोनिश हे काम करतोय. मोनिश याने आतापर्यंत 1 षटकार लगावलेला आहे आणि 3 चौकार लगावले. 26 धावांवर खेळतोय आणि त्याला चांगली साथ देतोय तो म्हणजे रजाक याने सुद्धा 1 षटकार लगावलेला. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मोनिशकडे कशी जाईल याचा प्रयत्न रजाक याने केलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. तुमचा पार्टनर जर चांगल्या प्रकारे फलंदाजी करीत असेल, मोठे फटके खेळत असेल, तर जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा. त्याला जास्तीत जास्त फलंदाजी करण्याची संधी द्यायला हवी, आणि तेच काम या ठिकाणी रजाक याने केलेलं आहे. आपण जो सामना पाहतोय बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध व्हिक्टोरियन, 2 संघामध्ये नाणेफेक जिंकून बालाजी स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. सुरुवात तितकी चांगली होती. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात बघायला मिळालेली नव्हती फलंदाजी करत संघाची. मात्र 3ऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं. 4थ्या षटकामध्ये सुद्धा आक्रमण. 3ऱ्या षटकामध्ये 22 धावा, 4थ्या षटकामध्ये 11 धावा. आता 5वं षटक घेऊन ते गोलंदाज सूरज जोशी, सन ऑफ भिवंडी याला संबोधलं जात आहे. अष्टपैलू खेळाडू आहे सूरज. उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे. मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करते बघायचं आहे. त्याचा सामना करण्यासाठी डावखुरा शैलीदार फलंदाज रजाक. सूरज लेफ्ट आर्म, याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला सरळ जातोय तो लॉंगॉनला. यश त्या ठिकाणी थोडासा थंबल होतोय आणि 2 धावा या ठिकाणी रजाक पूर्ण करतोय. सातत्याने धावपळ खालता ठेवण्यास ठेवलेले आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झाली 42. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पाहतात जियान एंटरप्राइजेस आयोजित जय गावदेवी चषक बापगाव 2021. सूरज, याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होते का सीमारेषेच्या बाहेर जाते बघायचं आहे. आणि याचबरोबर डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार षटकार.
पण आमचे दोन्ही पंच शकील कुट्टी आणि गोकुलदास पाटील यांचं असं वैशिष्ट्य आहे, कुल पंच आणि तिसऱ्या पंचांची जेव्हा जेव्हा उपलब्धता असते ते मदत फार कमी घेतात तिसऱ्या पंचांची. यावरून कल्पना येईल की त्यांचे निर्णय किती अचूक असतात. सूरज लेफ्ट आर्म पुन्हा एकदा खेळण्यात आहे. या वेळेला मात्र चेंडू हा स्क्वेअर आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच शकील यांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली 49. एक चांगली धावसंख्या आहे. सूरज यावेळेला मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न, थोडासा वाईट यॉर्कर चेंडू म्हणता येईल, चांगला चेंडू म्हणता येईल. कमबॅक करतो, एक चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. यानंतर षटकार लागल्यानंतर सूरज जोशी याची धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 49. सूरज लेफ्ट आर्म याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाते, तो डीप मिडॉनला एकच धाव मिळाला आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. एक चांगली धावसंख्या उभी केलेली, कारण 5वं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही 6 षटकांचा सामना आहे आणि असं वाटतं की व्हिक्टोरियन हा संघ 65+ कडे पाहत असणार आहे. 50 धावा झालेल्या, दोघांमध्ये एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळाले. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी अल्पेश गायकवाड आहेत. 44 धावांची पार्टनरशिप, 44 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते दोघांमध्ये, मोनिश आणि रजाक मध्ये. सूरज याला मात्र अप्पर कटच्या अंदर फटका खेळलेला आहे पॉइंटच्या वरून आणि चेंडू डिपिश पॉइंट, सीमा पार चौकार. अप्पर कटच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता पॉइंटच्या वरून आणि चेंडू डिपिश पॉइंट, सीमा पार गेला होता चौकार. आणि चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 54. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज मोनिश आणि रजाक. दोघांमध्ये समन्वय बघायला मिळाला आहे. जेव्हा जेव्हा चांगला चेंडू असतो त्याचा सन्मान केला जातोय, एकेरी दुहेरी धाव घेतली तर लाईफलाईनचा वापर केला जातो आणि खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय, चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवला जातोय. 54 धावा झालेल्या आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं मी म्हटलं होतं की 65+ कडे पाहत असणार आहे. बंटी स्पोर्ट बोरिवली त्यात जयदुर्गा बी दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. या षटक संपल्यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टन वाटे सज्ज आहेत. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय पराग जाधव. पराग गोलंदाजीसाठी मार्गस्थ. यावेळेला मात्र पंचांचा काय इशारा बघायचा आहे. वाईटचा इशारा येतोय, स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. धावी मिळते, धावसंख्या होते 55. 55. अंतिम षटक आहे आणि एक चांगली सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर मध्ये मिडल मधल्या फळीमध्ये मोनिश आणि रजाक यांनी अप्रतिम फलंदाजी केली आतापर्यंत. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. पराग याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाते वाईड ऑफ लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर चौकार. आकडा पार करते. टाळ्यांचा आवाज पुन्हा आपल्यापर्यंत येईल. 50 आकडा पार्टनरशिप झालेली आहे. 50 पार्टनरशिप पूर्ण झालेली आहे. 53 धावांची पार्टनरशिप, 53 पार्टनरशिप. काय फलंदाजी केले, काय देखणे फटके खेळला होता, फटका खेळला होता रजाक. पराग याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. पंचाचा नो बॉलचा इशारा आला, चेंडू सरळ जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार आणि उत्तुंग षटकार.
जाणार आहे, मात्र 66 धावा झालेल्या आहेत. काय फलंदाजी करतोय रजाक आणि मोनिश. मी सुरुवातीला सांगितलं होते खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय, चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवला जातोय, दर्शन घडवलं जाते सीमारेषेचा. आणि जेव्हा चांगला चेंडू असतो त्यामध्ये डिफेन्स बघायला मिळते, बचाव बघायला मिळतो, त्याच्यावर लाईफलाईनचा वापर केला जातो. मित्रांनो, लाईफलाईन म्हटलं की एकेरी दुहेरी धाव. मुंबईची लाईफलाईन बेस्ट आणि लोकल आहे, कारण जेव्हा जेव्हा बेस्ट आणि लोकल बंद होते तेव्हा मुंबई सुद्धा कुठेतरी थांबते. यस, विघ्नेशजी मस्के, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. खूप खूप स्वागत आहे. विघ्नेश मस्के यांनी सुद्धा पिंपलास गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. रेग्युलर असताना सुद्धा 40+ असतात ते खेळत आहेत. पराग यावेळेला मात्र चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, एक मानसिक दबाव बघायला म्हणते. फ्रीट कंटिन्यू असणार आहे, फ्रीट पासून वाचू शकत नाही तुम्ही. ह्यानंतर चेंडू जर वाईट टाकला फ्रीट पासून वाचू शकणार नाहीयेत. या चेंडूवर असणार आहे फ्रीट. उघडा डोळे बघा नीट, कारण ह्यानंतरचा चेंडू असणार आहे फ्रीट. पराग महागडा ठरतोय. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पराग याने अप्रतिम कामगिरी केली होती. पराग पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. काय फटका खेळलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन सीमा पार, लांब पल्ल्याचा षटकार. फटके फटके बघायला मिळतोय. आज ईशान किशनचा अंदाज बघायला मिळतोय रजाकच्या फलंदाजीमध्ये. मुंबई इंडियन्सचा ईशान किशन ज्याप्रमाणे फलंदाजी करतो, फटकेबाजी करतो, तो अंदाज बघायला मिळाला. जे फटके खेळले, देखणे फटके खेळतोय. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 73. यावेळेला एक चांगला चेंडू कमबॅक करतोय पराग. पराग पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला तर फोर्स केलेला आहे, फोर्स केलं होतं, मात्र पॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू हवा तसा आलेला नव्हता. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. मोनिश याने प्रवृत्त केलं होतं दुसरी धाव घेण्यासाठी आणि डेंजर यांकडे स्वतः धाव घेतली होती. 2 धावा पूर्ण होत आहेत. याला पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू जातोय तो शॉर्ट कव्हरला आणि त्यावर रजाक एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावाने धावसंख्या वाढते. यावेळेला मात्र उजव्या क्षेत्राचा बाहेर चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू. पंचांचा काय इशारा येतोय बघायचा आहे, कारण धाव या ठिकाणी नसेल. पंच त्या ठिकाणी इशारा करतील. यस, (76) धावा झालेल्या आहेत आणि 77 धावांचं लक्ष्य. टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टननी. अरे त्यालाच ना 22 लिहिल्या तर तो कसं दापाला काही समजत नाही मला. 12 वा सगळ्या कंटिन्यू लिहितो ना मी.
माझा कट टू कट पेन कलर मध्ये लिहिता बिजा असा बी नाही एकच पेन नाही लिहिता नोला त्या नोचा अलग पेन व्हाईटला शिक्सेला त्या अलग आओ ना देखो ना विनेश मस्के आपण याचा आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन मोठे बलवंत दो वाइड है ना जयदुर्गा बी आणि बंटी स्पोर्ट्स. इधर ये पहले क्या है नो पीस ये नो मैच कितने ओवर का रखना है ओ मदन भाई है ना इसमें 22 और 54 कितना हो राज क्यों किधर है बोलो लगा अभी क्या म्हणतो कितने ओवर का मैच रखना है अभी नहीं वैसा नहीं अभी कैसा टाइमिंग की 6 मैच करने हैं ना ये मैच तो 6 ओवर का है 6 ना सहा षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचं मी खूप खूप स्वागत करतोय. आमचे विनेश मस्के यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉइन जे आहे पाहू शकता आपण जियांस एंटरप्राइजेस एक बाजू आणि दुसरी बाजू जय गावदेवी चषक दोघांपैकी एक नामनिर्देशन आपण करायचं आहे. येस जियांस जयदुर्गा बी कॅप्टन नाणेफेक जिंकलेली आहे. विनयजी आपला खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. मैं ऐसा लिखता है इधर वाइड ना बलवंत नाणेफेक जिंकलेली आहे. सहा षटकांचा सामना आहे. काय निर्णय इसका सबका अलग अलग पिन रहता है मेरा इसलिए मैं चुकता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला या पाठी इसमें ऐसा लिख के काय इसलिए मेरे को मिस्टेक नहीं काय नाही सकाळ सत्र आहे वातावरण जरा थंड आहे त्याच्यामुळे आम्ही टेस्टिंग करतो. पहिल्यांदा मना बंटी संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न अंडर 60 खाडीची स्पर्धा कॅन्सल 20 लाखाची स्पर्धा कॅन्सल केली कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे. नाही सर्वांकडून अपेक्षा ठेवू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. ते टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. खाडीची माहिती आहे ना तुम्हाला तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेले तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पण तुम्हाला पहिलाच सामना जर जिंकायचा असेल साधारण एक माइंड सेट केला असेल किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 70+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठले फलंदाज इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून देतील अशी अपेक्षा आहे. पवन केने आहे, सूरज केने आहे, अजून चांगली बॅटिंग आहे तर चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे तो जयदुर्गा बी विरुद्ध बंटी स्पोर्ट्स. जयदुर्गा बी संघाचे कॅप्टन बलवंत यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी बंटी स्पोर्ट्स संघाला आमंत्रित केलेलं आहे. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सर टॉस कौन जिंकला थैंक यू वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर. दोस्तों आप देख रहे हैं जियांस इंटरप्राइजेस जय बजरंग चषक बाबगांव जिसे ऑर्गेनाइज किया है सूरज भैर. पहले दिन का ये पहला मुकाबला हम देख रहे हैं विक्टोरियन स्पोर्ट्स और बालाजी स्पोर्ट्स के बीच में. जो टारगेट रखा है बालाजी स्पोर्ट्स के सामने वो बहुत बढ़िया टोटल रखा है. विक्टोरियन स्पोर्ट्स ने 77 रन. शुरुआत उस तरह की नहीं रही थी विक्टोरियन स्पोर्ट्स की, लेकिन बाद में जिस तरह से बल्लेबाजी हुई है कमाल की बल्लेबाजी और एक फाइटिंग टोटल खड़े किया है. खास करके अगर हम मोनिश और रज़ाक की बात करें तो दोनों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. दूसरी इनिंग की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए पहले ओवर में आदेश को बुलाया गया है, जबकि दोनों ही ओपनर बल्लेबाज मोनिश और उनका साथ देने के लिए वैभव माली.
पहली गेंद वहां पर आदेश की अच्छी गेंद रही थी, राइजिंग गेंद रही थी, इसके ऊपर बड़ा हिट लगाना चाहते थे बल्लेबाज मोनिश। हमारे दोनों ही एम्पायर की मालूमात के लिए बताता चलो कि एक एक रिव्यू इस वक्त अवेलेबल है। बीमर गेंद के लिए डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज आदेश। फक्त बिमरसाठी एक रिव्ह्यू असणार आहे दोन्ही पंचांच्या माहितीसाठी. तो एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई इस बार राइजिंग गेंद थी, वहां पर देखना है पुल किया इस गेंद को, दूर से खिलाड़ी आते हुए नहीं रोक पाएंगे गेंद को और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक आता हुआ इस बार मोनिश के बल्ले से। येस मजारा पण बघितलं, शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पुलचा फटका आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका. कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. बिल्कुल, अब वहां पर एक खिलाड़ी लगाया गया है जो टारगेट है बालाजी स्पोर्ट्स के सामने 77 रन। इस बार थोड़ा सा रुक कर इस गेंद को खेला, कवर की दिशा में खेलने की कोशिश की थी वहां पर मोनिश ने। एक और अच्छी गेंद वहां पर रही आदेश की। अब तक का जो 3 गेंदों का खेल हुआ जिसमें पहली गेंद डॉट, उसके बाद एक बाउंड्री, फिर से एक गेंद डॉट होती हुई। इस बार फुल टॉस गेंद वहां पर बीमर गेंद और इस गेंद को भेज दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए 7 रन आ जाएंगे इस गेंद के ऊपर। खराब गेंद इस बार रही आदेश की। फ्री हेड गेंद इस बार देखना है, सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं ले पाए वहां पर मोनिश। डिप से खिलाड़ी आते उसी बीच वहां पर एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। इस एक रन की मदद से स्कोर 12 पर जा पहुंचा है। पिछली गेंद के ऊपर बहुत बढ़िया सिक्सर लगाया था वहां पर मोनिश ने। वैसे भी अगर हम देखें सर तो मोनिश एक बहुत बढ़िया बल्लेबाज है और आप उनको इस तरह की गेंद अगर करेंगे तो फिर गेंद बाउंड्री के बाहर ही नजर आएंगी। नाही ॲब्सोल्युटली मोनिश असा एक फलंदाज आहे, कुठल्या क्षणी मोठे पटके खेळू शकतो ना. जर लूज गेंद चेंडू जर असेल तर मात्र नक्कीच तो चेंडू आपला सीमारेषेवर बघायला मिळेल. अच्छी शुरुआत मिलती हुई यहाँ पर बालाजी स्पोर्ट्स को। जिस तरह की दरकार थी उसी तरह की यहाँ शुरुआत मिलती हुई। 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर इस बार सामना करेंगे वैभव माली। आज के दिन का ये पहला मुकाबला हम देख रहे हैं। इसके बाद देखेंगे जय दुर्गा बी और विक्की स्पोर्ट्स कुक्से के बीच में, सॉरी बंटी स्पोर्ट्स कुक्से के बीच में रहेगा मुकाबला। उसी बीच वहां पर नीचे बैकलिप से इस गेंद को खेला था वैभव ने। तेज कदमों के साथ
एक रन पूरा किया इस गेंद के ऊपर। स्ट्राइक को रोटेट करते हुए वैभव, स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 13 रन। एक चांगली सुरुवात बघायला मिळते, कारण 77 धावांचं जे लक्ष्य आहे, लक्ष्याचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात चांगल्या प्रकारे सुरुवात बघायला मिळते बालाजी स्पोर्ट्स संघाकडून। इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहां पर मोनिश, अच्छी गेंद डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति करते हुए आदेश। एक ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें तो 13 रन, जो आस्किंग रन रेट है गौली सर उसको पकड़ कर चल रही है बालाजी स्पोर्ट्स। और अच्छी बात ये भी है कि मोनिश और वैभव दोनों ही बल्लेबाज अभी भी क्रीज पर मौजूद है, लेकिन पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए गेंदबाज आदेश। ॲब्सोल्युटली, कारण जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असतो तेव्हा तुम्ही सुरुवात जी असती ती तुम्हाला आस्किंग रन रेट किंवा आवश्यक धावगती असते त्याप्रमाणे सुरुवात करायला हवी, किंबहुना त्यापेक्षा पुढे तुम्ही सुरुवात करायला हवी, कारण 12-83 आस्किंग रन रेट आणि 13 धावा ज्या आलेल्या आहेत म्हणजे एक सकारात्मक सुरुवात, पॉझिटिव्ह स्टार्ट, सकारात्मक सुरुवात बघायला मिळते। जी बिल्कुल, यहाँ पर फ्लाइंग स्टार्ट मिलती हुई बालाजी स्पोर्ट्स को, जिसकी दरकार भी थी। जहाँ पर हमने देखा कि पिछले ओवर में मोनिश ने अच्छी बल्लेबाजी की, एक बाउंड्री और सिक्सर लगाया था। वैभव माली एक रन बनाकर खेल रहे हैं, जबकि गेंदबाजी में तब्दीली होती हुई रज़ाक को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। पहले ओवर में आदेश थोड़े से महंगे साबित हुए, 13 रन खर्च किए। अब देखना है, रज़ाक ने तो बल्लेबाजी बहुत बढ़िया की थी, 36 रन बनाए उन्होंने। अब गेंदबाजी का वक्त आया, किस तरह से गेंदबाजी रहती है ये भी देखना होगा। एक अच्छा टोटल ज़रूर खड़े किया है विक्टोरियन स्पोर्ट्स ने, लेकिन अच्छा रिप्लाई देखने को मिल रहा है यहाँ पर ये दोनों बल्लेबाजों द्वारा। पहली गेंद वहां पर शॉर्ट गेंद थी, इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश, वहां पर देखना है डीप में खिलाड़ी मौजूद है। एक रन पूरा किया, जैसे फंबल हुआ अपने पैरों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया। अच्छी दौड़ देखने को मिली है दोनों ही खिलाड़ियों के बीच में। 2 रनों की मदद से स्कोर 15 पर जा पहुंचा है। थोड़ा शॉर्ट बॉल होता, खरं तर कंट्रोल फुल शॉट खेळलेला होता, खराब क्षेत्ररक्षणही झालं होतं मिड विकेटला, त्यामुळे ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धाव मिळत आहेत। रज़ाक एक बार फिर से सामना करेंगे वैभव। एक बार फिर से उसी दिशा में खेलने की कोशिश की थी वैभव ने। इस बार अच्छी गेंद रही वहां पर रज़ाक की, राइजिंग गेंद रही थी। एक बार फिर से पुल करने की कोशिश की थी बल्लेबाज ने। फलंदाजांना या ठिकाणी एक सूचना असणार आहे, आपण कुठल्या प्रकारे हातवारे करू नका, कारण आमचे जे पंच आहेत खूप अनुभव आहे त्यांच्या पाठीशी, खूप मेगा इव्हेंट्सला त्यांनी पंच म्हणून कामगिरी केलेली आहे, ते त्यांचा निर्णय देतील, लक्षात घ्यायचं आहे। इस बार कट करने की कोशिश की थी, एक और अच्छी गेंद वहां पर रज़ाक की, अतिरिक्त बाउंस इस बार मिला था वहां पर रज़ाक की गेंद को। बिल्कुल सही कहा आपने गौली सर के, हमारे जो एम्पायर है वो BC4 के एम्पायर है और काफ़ी अनुभवी एम्पायर है। इस बार सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं आई, लंगन की दिशा में गेंद आती हुई, जब तक हसन गेंद को फील्ड करते उसी बीच धीमे कदमों के साथ 1 रन पूरा किया इस गेंद के ऊपर। स्कोर आगे खिसकता हुआ बिना किसी विकेट के नुकसान पर बालाजी स्पोर्ट्स 16 रन। ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं। अब तक इस ओवर की बात करें हम तो 4 गेंदों में 3 रन खर्च की है रज़ाक ने। इस बार सामना करेंगे मोनिश। इस बार पुल किया इस गेंद को और बच नहीं पाएंगे मोनिश। पहला विकेट गिरता हुआ यहां पर बालाजी स्पोर्ट्स का। यस, फोर्स केला होता चेंडूला, आणि फोर्स करण्यासाठी तुम्हाला ताकदीचा वापर खूप करावा लागतो, मग क्लिअर करता आलेली लॉंग ऑन बाउंड्रीवर एक सोपा झेल। फोर्स हा फटका म्हणजे असं असतं की त्यासाठी खूप ताकद झोकावी लागते,
भारताचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर हा फटका लिहिलाय खेळायचे, पण त्यासाठी खूप ताकद झोकावी लागते. बिल्कुल, फोर्स स्ट्रोक एक ऐसा स्ट्रोक जहां पर बल्लेबाज ज़बरदस्ती वो स्ट्रोक खेलता है, वहां की गेंद नहीं रहती लेकिन वहां पर खेलने की कोशिश करता है. बिल्कुल सही कहा आपके ने कि सचिन तेंदुलकर उसी तरह के स्ट्रोक बहुत बेहतरीन खेला करते थे. खास करके उनका वो शॉट जो उन्होंने एंड्रिक कैडिक को लगाया था 2003 वर्ल्ड कप में. याच्या पार्टनरही समज यश अगले बल्लेबाज आते ही साथ वहां पर देखना है स्विच हिट खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए. चौके के साथ अपना खाता खोला है वहां पर यश ने. ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर स्कोर बना है 20 रन. 1 विकेट गंवाने के बाद आउट होने वाले बल्लेबाज रहे थे मोनिश, जिन्होंने 11 रन बनाए. अभी भी वहां पर वैभव और यश मौजूद है. यस, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. मात्र दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण या षटकामध्ये ज्या धावा आपण पाहतोय फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. आता मात्र थोडंसं आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण समोर आस्किंग नांदेड. आता मात्र यानंतर ज्या आवश्यक धावा आहेत अजूनही जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आस्किंग नांदेड आहे, आवश्यक धावगती वाढणार आहे 4 षटकामध्ये. जी बिल्कुल गौली सर, जैसे कि हमने देखा पहले ओवर में सिर्फ 13 रन बने थे अच्छी शुरुआत में, लेकिन इसके बाद रज़ाक ने अच्छी गेंदबाजी की, सिर्फ 7 रन खर्च किए और एक बड़ा विकेट हासिल किया उन्होंने. एक बार फिर से आदेश को बुलाया गया है, कंटिन्यू रखा है उन्हें. पहले ओवर में थोड़े से महंगे ज़रूर साबित हुए थे, लेकिन कैप्टन ने एक बार फिर से उनके ऊपर भरोसा जताया है. अभी भी यहाँ से 24 गेंदें बची है, रन चाहिए 57. येस, आस्किंग नांदेड जर आपण बघितलं 14.25 आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड याकडे माहिती देत आहेत की 14.25 आस्किंग नांदेडची आवश्यकता आहे. म्हणजे 14 किंवा 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये करावे लागतील. म्हणजे किमान 2 मोठे फटके खेळावेच लागतील जर विक्टोरियन संघाला सामना जिंकायचा असेल तर. येस, फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. फर्स्ट वॉर्निंग फॉर विक्टोरियन. सेकंड वॉर्निंगला पेनल्टी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. जी बिल्कुल, यहाँ पर विक्टोरियन स्पोर्ट्स आपको समय के मामले में सहयोग करना है. पहली गेंद वहां पर आदेश की, देखना है गेंद तक पहुंच तो गए थे वहां पर लॉन के खिलाड़ी, लेकिन गेंद को कलेक्ट नहीं कर पाए. उसी बीच वहां पर दूसरे रन के लिए पहुंच चुके हैं और वो भी बड़ी आसानी के साथ पूरा करते हुए 2 रन आए इस गेंद के ऊपर. स्कोर 2-2 22 पर जा पहुंचा है. हाफ वाली पर इस गेंद को लेकर खेला था बल्लेबाज वैभव ने. एक प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षक जो थोडा वेळ थांबला होता सुरुवातीला, त्यामुळे झेल थोडासा अवघड झाला, झेल घेता आलेला नव्हता. एक बार फिर से अच्छा स्ट्रोक आता हुआ वैभव के बल्ले से. हसन वहां पर मौजूद है. 1 ही रन आएगा इस बार. स्कोर 1 रन की मदद से 23 पर जा पहुंचा है, 1 विकेट गंवाने के बाद बालाजी स्पोर्ट्स. आज के दिन का ये पहला मुकाबला मोनिश और रज़ाक ने 70 रनों की पार्टनरशिप की थी. वही कारण है कि इतना बढ़िया टोटल यहाँ पर खड़े किया है विक्टोरियन स्पोर्ट्स ने. लोअर फुल टॉस गेंद वहाँ पर बढ़िया तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल किया. यश ने डीप से खिलाड़ी आते उसी बीच वहाँ पर तेज कदमों के साथ 2 रन पूरे किए. जैसे देखा कि डीप से खिलाड़ी आ रहे, अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रनों की मदद से स्कोर 25 पर. जर बघितलं आपण हलक्या हाताने खेळलेलं होतं, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉलला नव्हता, शॉर्ट मिड विकेटला नव्हता, डीपचा क्षेत्ररक्षक येतोय. आणि बऱ्याचशा वेळेला असं होतं की त्याचं लक्ष जे असतं ते चेंडूकडे असतं आणि फलंदाजाकडे सुद्धा असतं, त्यामुळे मिस्टेक होतं, मिसफील्ड होतं आणि दुसरी धावाची शक्यता निर्माण होते. इस बार अच्छी लंबाई की गेंद वहां पर रखी थी आदेश ने. रज़ाक वहां पर मौजूद है.
इस एक रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 26 रन। विक्टोरियन स्पोर्ट्स की हम बात करें तो उनकी शुरुआत उतनी बेहतर नहीं रही थी, लेकिन ये दोनों बल्लेबाज मोनिश और रज़ाक ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी। लेकिन अगर हम बालाजी स्पोर्ट्स की बात करें तो शुरुआती ओवर उनके बहुत बढ़िया रहे थे, लेकिन लास्ट के जो स्लॉग ओवर रहे थे उनके गेंदबाज वहाँ पर महंगे साबित हुए थे। लेकिन अच्छा रिप्लाई देती हुई इस वक्त बालाजी स्पोर्ट्स। इस बार देखना सवाल ज़रूर पूछा गया वहाँ पर एम्पायर से, लेकिन एम्पायर शकील कोटी टस से मस नहीं। अच्छी गेंद रही वहाँ पर आदेश की, डॉट गेंद ये होती हुई। इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है आदेश द्वारा, जबकि उनका पहला ओवर रहा था जहाँ पर उन्होंने 13 रन खर्च किए थे। अब तक इस ओवर में 5 गेंदों में 6 रन खर्च किए। अब जो आस्किंग रन रेट है गौली सर वो थोड़ा सा बढ़ता हुआ। इस बार पुल करने की कोशिश की थी वहां पर वैभव ने, एक और गेंद डॉट होती हुई। 3 ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें तो 26 रन। बहुत बढ़िया गेंदबाजी यहां पर रही है आदेश की, जहां पर उन्होंने इस ओवर में 6 रन सिर्फ खर्च किए। 3 ओवर की समाप्ति 26 रन, 1 विकेट गंवाने के बाद। आणि आता मात्र प्रेशर वाढणार आहे मजल खान आपण पाहतोय, कारण 26 धावा झाल्या, जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे आस्किंग रन रेट वाढणार आहे। यानंतर जी 18 चेंडू आहेत, 18 चेंडूमध्ये 51 धावा नक्कीच खूप आस्किंग रन वाढणार। जवळपास आपण पाहतोय की 17 धावा प्रत्येक षटकामध्ये, किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे प्रत्येक षटकामध्ये। बिल्कुल गौली सर, यहाँ से अब चैन की सांस नहीं लेनी होंगी बालाजी स्पोर्ट्स के बल्लेबाजों को। बड़े हिट लगाने होंगे हर ओवर में। जो आस्किंग रन रेट है अब वो 17 का हो चुका है। उसका कारण ये है कि जो इसके पहले 2 ओवर है, इससे पहले रज़ाक ने 7 रन और उसके बाद आदेश ने सिर्फ 6 रन खर्च किए। वही कारण है कि अब आस्किंग रन रेट बढ़ चुका है। देखना है कुछ कान मंत्र देते हुए वहाँ पर बहुत ही अनुभवी बल्लेबाज सूरज जोशी। नाही, आता मात्र आक्रमण करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील। एक बार फिर से गेंदबाजी के लिए रज़ाक को बुलाया गया है। बहुत ही कमाल की गेंदबाजी की है पिछले ओवर में, जहां पर एक बड़ा विकेट हासिल किया था मोनिश के रूप में और सिर्फ 7 रन खर्च किए थे। लेफ्ट आर्म गेंदबाज है, सामना करेंगे यश। यश ने अपना खाता चौके के साथ खोला था और कुल मिलाकर अब 7 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। फील्ड में कुछ तब्दीली की गई है। शॉर्ट मिड विकेट की दिशा में वहां पर अब रमजान को लगाया गया है। पहली गेंद वहां रज़ाक की थोड़ी सी नीचे रह गई थी। जैसे गेंद पिचअप हुई थोड़ी सी नीचे रह गई थी, सीधा विकेट कीपर राजू सैयद के हाथों में गेंद जाती हुई, डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत होती हुई। रज़ाकने पहिलं षटक सुद्धा अप्रतिम हाताळलं होतं, या षटकामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात। एक और अच्छी गेंद, बेल्स को ट्रिप कर कर गेंद निकल गई, बोल्ड कर दिया वहां पर यश को। एक और कमाल की गेंद वहां पर रज़ाक की। कुठल्या प्रकारे स्ट्राईक नाही, आपण पाहतोय की जागेवरनं गोलंदाजी करतोय, अप्रतिम चेंडू होता आणि बेसला या ठिकाणी ट्रिप केलं होतं आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स मात्र मिळवून दिलेली रज़ाक याने। जी बिल्कुल कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है रज़ाक द्वारा। अगले बल्लेबाज आए हैं राजा गुलवी। राजा गुलवी की हम बात करें तो इस स्थिति में उन्होंने कई मैचेस जिताए युतिका स्पोर्ट्स को। अब बालाजी स्पोर्ट्स को जिताने की बारी आई है। आते ही साथ वहाँ पर बड़े हिट की तरफ ज़रूर गए, लेकिन एलिवेशन नहीं दे पाए। 1 रन ज़रूर पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहाँ पर राजा गुलवी। 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से स्कोर बालाजी स्पोर्ट्स का 28 रन, 2 विकेट गंवाने के बाद। पण आता मात्र एक कॅल्क्युलेटेज घ्यावीच लागेल फलंदाजांना, बालाजी स्पोर्ट्सच्या फलंदाजांना, कारण समोरचे लक्ष वाढतंय, आस्किंग रेटचा दबाव सुद्धा वाढणार आहे। यानंतर किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य झालेलं आहे जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर।
इस बार बड़े हिट की तरफ गए थे, वहां पर राजा एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। बल्ले का अंदरूनी सिरा लगा था। कमाल की गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है रज्जाक द्वारा। स्कोर 29 रन। वैभव इस बार छोड़ दिया। वैभव ने इस गेंद को ऑफ स्टंप से बाहर रखी थी रज्जाक ने ये गेंद, वही कारण था कि गोकुल पाटिल सर ने इस गेंद को वाइड करार दिया। स्कोर 1 रन की मदद से 30 पर। इस बार बड़े हिट की तरफ गए थे, वहां पर बल्लेबाज वैभव। बहुत बढ़िया गेंदबाजी अब तक हुई है यहाँ पर विक्टोरियन स्पोर्ट्स की जानिब से। इस बार शॉर्ट गेंद वहां पर हुक किया है, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम। गेंद के नीचे वहां पर लगभग 3 खिलाड़ी आ चुके थे। उसी बीच वहां पर देखना है 2 रन पूरे करते हुए वैभव माली। शॉर्ट गेंद थी और हुक करने की कोशिश की थी वहां बल्लेबाज वैभव ने, लेकिन बहुत ज्यादा ऊपर खेल बैठे थे। ओवर की समाप्ति होती हुई 4 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो 32 रन। एक बार फिर से अच्छी गेंदबाजी की है यहाँ पर रज्जाक ने। इस ओवर में भी सिर्फ 6 रन खर्च किए और 1 विकेट हासिल की। अपने 2 ओवर के कोटे में कुल मिलाकर 13 रन खर्च किया और 2 महत्वपूर्ण विकेट निकाले हैं अपनी टीम के लिए। अब यहाँ से जो रन रेट है 12 गेंदें और 45 रन यहाँ से चाहिए। आइए अब ये 45 रन किस तरह से बनते हैं या नहीं बनते हैं, बालाजी स्पोर्ट्स के बल्लेबाज पलटकर वार करते हैं या फिर विक्टोरियन के गेंदबाज इसी तरह की गेंदबाजी करते हैं, ये सब कुछ बताएंगे डॉक्टर गौली सर, वॉइस ऑफ महाराष्ट्र। धन्यवाद मजर खान. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण राहिलेलं आहे. अशक्य मात्र म्हणता येणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये, पण आव्हान कठीण आहे. 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केलेली आहे रज्जाक याने. आज बालाजी स्पोर्ट्स संघाला सगळीकडे रज्जाक दिसतोय. सुरुवातीला फलंदाजी केली होती रज्जाक आणि मोनिश यांनी काय पार्टनरशिप केली होती. 70 धावांची पार्टनरशिप केली होती सुरुवातीला फलंदाजी करताना. गोलंदाजी काय केली रज्जाक याने. आता मात्र 5वं षटक घेऊन येतोय. मोनिश येतोय ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती सुरुवातीला. रज्जाक याने मात्र आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. काय गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती सुरुवातीला. मोनिश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. मात्र बाउंड्री क्लिअर केली जाते. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आवश्यकता. एकोणचाळीस धावांची म्हणजे आपण 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवर एक चौकार लगावा लागेल. मोनिश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. थोडासा आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच शकील कुठे इशारा करताय डेड बॉल. फलंदाजीसाठी सज्ज होईल तो राजा गुळवी. यावेळेला पुन्हा चेंडू मात्र जातोय तो उजव्याच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक अमांतर धाव मिळते. आता मात्र राजू त्या ठिकाणी थोडं सूचना देतोय. मोनिशास
रज्जाक याने काय गोलंदाजी केली होती. आपण बघितलं रज्जाक याने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा देऊन एक फलंदाज बाद केला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा देऊन एक फलंदाज बाद केलेला आहे. 13 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. मोनिश गोलंदाजी करतोय. शॉर्ट रनअप आहे. 3 ते 4 पावलांचं रनअप. यावेळेला मात्र थोडा शॉर्ट बॉल होता. झेल होते का बघायचा आहे. झेल सुटते. संधी होती यष्टीरक्षकाला. मोनिश थोडासा नाराज आहे त्या ठिकाणी कारण अशा प्रकारे झेल सुटलेले एक धावी मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 40 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 37. नऊ चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदों में 37 रन चाहिए. याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न कारण तुझं बॉडी लँग्वेजला बघितलं चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला होता. सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. आज माझ्यासोबत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भावे त्याचबरोबर एक युवा आणि टॅलेंटेड समालोचक मजर खान कॉमेंट्री बॉक्समध्ये. मोनिश हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला कारण स्वैर चेंडू आहे. दिशान पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा इशारा या ठिकाणी आले. नो बॉलचा इशारा त्यामुळे या चेंडूवर एक धाव असणार आहे. त्याचबरोबर यानंतरचा चेंडू असणार आहे पीठ. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 41 आणि यानंतरचा चेंडू असणार आहे फ्रीट. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण पंचाने यापूर्वी एक वॉर्निंग दिलेली आहे. यानंतर वॉर्निंग जर दिली तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. मोनिश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. याला होता वाडा शॉट लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. माझा 1630 साली मित्रांनो जन्म झाला आणि 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. वय वर्ष 16 आणि आज मात्र 16 वर्षाची मुलं जी आहेत ती पबजी खेळतात. याला मात्र आडव्या बॅटने खेळलेला आहे. स्वीपचा फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेगकडे जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावपाची शक्यता आहे मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे होती का बघायची आहे मात्र बघायला मिळालेली नाही आणि फलंदाज धावबाद. पंच या ठिकाणी यस एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 48 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 29 6 गेंदों में 29 रन चाहिए. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच. पंच या ठिकाणी वॉर्निंग करतात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 6 गेंदों में 29 रन चाहिए. सहा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे. अशक्य मात्र नक्कीच नाही आहे कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरला जात नाही आहे. क्रिकेट इट्स अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात तर कित्येक वेळेला पराभवाच्या खाईत जाणारे संघ आहेत ते अनपेक्षित विजय प्राप्त करतात. म्हणून क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ संबोधलं जातं. 1877 मध्ये आपण बघितली टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली
1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली आणि 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. क्रिकेटमध्ये खूप ग्लॅमर आहे. सोएब गोलंदाजी करण्यासाठी येतोय. हा चेंडू मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. शतक चेंडू खाली येतोय. झेल सुटतोय. सोपा झेल सुटतोय. बरेचसे क्षेत्ररक्षक असे असतात की तो झेल जो असतो तो अवघड करतात, कारण चेंडू बराच वेळ हवेत होता, भरपूर वेळ होता जज करण्यासाठी आणि झेल सुटतो. एक धावी मिळते. कॅचेस विन द मॅचेस. बऱ्याचशा वेळेला आपण चांगला झेल पकडला तर सामन्याला कारेटणी मिळते, आपल्या विजयाची संधी मिळते. आणि झेल सोडला तर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं हे तुम्ही जाऊन हर्षल गिबला विचारा. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटकाच खेळावा लागेल. आवी सज्ज होते खेळण्यासाठी. मॅन फ्रॉम पिंपळघर. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाहीये. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 27 धावांची. आता मात्र अशक्य आहे. फक्त सोएबने ठरवलं तरच हा धावा देऊ शकतो, बाकी आव्हान कठीण. 4-27. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याने ते फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते षटकामध्ये, कारण ज्या फलंदाजी आवश्यकता आहे, हवाई यात्रेची जी आवश्यकता आहे, तशा प्रकारचे फटके बघायला मिळत नाही आहेत. आणि आता असं म्हणेन की औपचारिकता, फॉर्मॅलिटी उरलेली आहे. पराभवचं अंतर जे आहे ते फक्त कमी करण्यासाठी बालाजी स्पोर्ट्सला या ठिकाणी 3 चेंडूचा सामना करायचा आहे. पराभवाचं अंतर फक्त कमी करण्यासाठी. सोएब पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय निर्धाव. काय गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. फक्त पंचांकडे अपील केलं जाते आणि फलंदाज या ठिकाणी बाद, धावबाद. यानंतर बलवंत जयदुर्गा बीच संघाचे कॅप्टन आपला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचे सामना संपल्याबरोबर. आणि बंटी स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण आपली सलामीची जोडी त्या ठेवायचे. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय गोलंदाजी करतो शोएब. फक्त 3 धावा दिल्या आतापर्यंत 4 चेंडूमध्ये. याला मात्र पुलचा फटका आणि पॉवरफुल. ज्या फटक्याची खरं जी आवश्यकता इनिशियल ओव्हरमध्ये होती तो फटका मात्र अंतिम षटकामध्ये बघायला मिळतोय. आता फक्त पराभव करायचा आहे, हेच फक्त हवीच बघायचं आहे. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 57, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे पराभवाचा अंतर फक्त करायचं आहे, अंतर कमी करायचं आहे. सोएब याला पुण्याचा फटका खेळलेला आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट 6. विक्टोरिया आणि हार्ड लक बालाजी स्पोर्ट्स. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रज्जाक इज द मॅन ऑफ द मॅच. रज्जाक याने 36 धावांची तुफानी खेळी केली होती आणि खास करून 70 धावांची पार्टनरशिप केली होती मोनिश समोर. आणि त्यानंतर एक उत्कृष्ट गोलंदाजी 13 धावा देऊन